आता नेवासा शहरात आलंय दी सॅनिटरी स्टुडिओ. टाइल्स, बाथरूम फिटिंग्स आणि सॅनिटरी वेअरचं फॅक्टरी आउटलेट. स्टाईल्स 28 रुपये स्क्वेअर फूट पासून, कमोड 1399 मध्ये, बेसिन 500 पासून सुरू. दर्जेदार, स्टायलिश आणि टिकाऊ मटेरियल, तेही फॅक्टरी प्राइस मध्ये. बचतही आणि क्वालिटीही. म्हणूनच रिनोव्हेशन असो वा नवं घर, त्यासाठी एकच नाव, दी सॅनिटरी स्टुडिओ. आपल्या शोरूमचा पत्ता दी सॅनिटरी स्टुडिओ, श्री पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा रोड, नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. त्यामुळे आता उशीर करू नका, आजच भेट द्या दी सॅनिटरी स्टुडिओला. निवडणूक 2025 ज्या प्रभागांमध्ये किंवा नगराध्यक्षांच्या साठीच्या ह्याच्यामध्ये पिटिशन दाखल झालेले आहेत, ते प्रभाग सोडून इतर सर्व प्रभागांसाठी नामनिर्देशन मागे घेण्याची आजची शेवटचा दिवस होता. आणि आजच्या या शेवटच्या दिवशी जे विड्रॉल आलेले आहेत त्याची माहिती मी आपणास देतो. नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे 11 उमेदवारांचे वैधरित्या नामनिर्देशन झालेले होते. त्याच्यापैकी 4 उमेदवारांनी आज विड्रॉल केलेला आहे. श्री घोरपडे राजेंद्र नामदेव अपक्ष, श्री इम्रान फारुख शेख अपक्ष, शिंदे संजीव तुकाराम अपक्ष आणि श्री सुखदान संजय लक्ष्मण आम आदमी पार्टी, अशा 4 लोकांनी आज आपले उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. त्यानंतर रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून करण्यात आला. वातावरणात उत्साह, निर्धार आणि विजयाचा आत्मविश्वास जाणवत होता. मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज कुठलाही विड्रॉल झालेला नाही. प्रभाग क्रमांक 3 मध्ये श्री ठुबे चंद्रशेखर अनिल अपक्ष यांनी उमेदवारी मागे घेण्याची सूचना दिलेली आहे. आणि ननवरे विवेकानंद आसाराम या अपक्ष उमेदवारांनी देखील आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मध्ये कुरे अर्चना जितेंद्र अपक्ष यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना वेळेत दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये श्री फटांगरे अभिषेक दिलीप अपक्ष म्हणून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. लष्करे शिवाजी दामोदर यांनी देखील अपक्ष म्हणून आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. त्यानंतर सूर्यवंशी राहुल रमेश यांनी देखील आपली अपक्ष उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये श्री गोंगडे संदीप नवनाथ यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेल्या उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना वेळेत दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये श्रीमती जिरे सुमन पोपट यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये श्रीमती डाळे मोहिनी कृष्णा यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी मागे घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. श्रीमती डवले रुपाली जानकी राम यांनी देखील अपक्ष म्हणून जी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो माघारी घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये कुठलाही विड्रॉल आज झालेला नाही. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शेख तौसिफ फारुख अहमद यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला जो अर्ज होता तो मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 11 मध्ये अत्तार फरजान रईस आम आदमी पार्टीकडून दाखल केलेला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये राजगिरे शिवाजी प्रभाकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज देखील मागे घेण्याबाबतची सूचना वेळेत दाखल केलेली आहे. अत्तार फारुख हाजी कासम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली जो उमेदवारी अर्ज होता तो माघारी घेण्याची सूचना दाखल केलेली आहे. मापारी अनिकेत राजेंद्र यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो मागे घेण्याबाबतची सूचना त्यांनी दाखल केलेली आहे. शेजूळ प्रतीक जितेंद्र यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये टेकावडे वैशाली विलास यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 13 अत्तार फरजाना रईस यांनी आम आदमी पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो मागे घेण्याबाबतची सूचना त्यांनी वेळेत दाखल केलेली आहे. नंतर
प्रभाग क्रमांक 14 मध्ये काळे मीरा राजेंद्र यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. त्यानंतर दारुंटे रेणुका गणेश आणि पंडुरे संजीवनी शरद यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये श्रीमती घोरपडे सारिका राजेंद्र यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना दाखल केलेली आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये श्री कनगरे किशोर भास्कर यांनी अपक्ष म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज होता तो मागे घेण्याबाबतची सूचना त्यांनी दाखल केलेली आहे. असे एकूण आज 28 उमेदवारी मागे घेण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. 17 मध्ये उमेदवारी अर्ज विड्रॉल झालेला नाही. न्यायप्रविष्ट जे आहेत तो नगराध्यक्ष, त्यानंतर प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 10 येथील काही उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केल्यामुळं त्या निर्णयाच्या अधीन राहून या प्रभागातील लोकांना 25 तारखेपर्यंत आपलं उमेदवारी मागे घेण्याबाबतची वेळ आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.